स्वागत करतो आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, माझी बहीण सृष्टी गणेश मोकली 1 वर्षाआधी मुंबई पोलीस दलामध्ये नियुक्त झाली होती आणि त्याची आता ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे. तर आम्ही सर्व फॅमिली त्याची पासिंग आउट सेरेमनी पाहण्यासाठी नागपूर येथे जात आहोत. हा कार्यक्रम कसा असणार आहे मी नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या प्रवासाची माहिती आपल्याला संपूर्ण या व्हिडिओमधून पाहायला मिळेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आज प्रवास करणार होतो सेवाग्राम एक्सप्रेसने. तोपर्यंत मुंबईमधील आणि कचरा घाटामधील काही विहंगमय दृश्य एन्जॉय करा आणि सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण पोहोचलेले आहेत पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर या ठिकाणी. गेटपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. मी बाहेर एकटा आहे, तुम्ही गेटवरच आहे. पब्लिक आतमध्ये चालले तिथे. एक नंबर एक नंबर. बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय. पडला. महिन्यांपासून प्रचंड मेहनतीने अथक परिश्रम घेऊन हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून महिला पोलीस प्रशिक्षणार्थी आपले कर्तव्य बजावण्याकरिता अभिमानाने या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर जाणार आहेत. या प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र पोलीस दलाचे भविष्य आहे. आओ झुककर सलाम करे उनको, आओ झुककर सलाम करे उनको जिनकी अशी शपथ घेतो की
भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्य निष्ठेने प्रामाणिकपणे निपक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू यासाठी ईश्वर आम्हास सहाय्य करो। जय हिंद। घेतली मी शपथ आता कर्तव्यदक्ष पोलीस हो, घेतली मी शपथ आता कर्तव्यदक्ष पोलीस हो, कर्तव्याला जागू माणुसकीने वागू, तत्परतेने करू काम तपासही योग्य लावू, दुर्बलांच्या आरक्षणाकरिता दुर्जनांचे भक्ष हो, घेतली मी शपथ आता कर्तव्यदक्ष पोलीस हो। सर्व प्रेक्षक वर्गांना व मान्यवरांना विनंती करते त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रगीतासाठी उभे राहावे। पोलीस
रेखा अर्जुन हेगडकर या पोलिसांच्या आयुष्यावर एक कविता सादर करणार आहे. नमस्कार, माझं नाव रेखा अर्जुन हेगडकर. पोलिसांचं आयुष्य यावरती मी एक कविता लिहिली आहे, ते आपणासमोर सादर करीत आहे. रस्त्यावर उभा आहे खाकी वर्दीतला, घाबरत नाही तो कोणत्या संकटाला. फिकीरने त्याला स्वतःची सदैव काळजी घेतो समाजाची. रुबाब आहे त्याला खाकी वर्दीचा, रुबाब आहे त्याला खाकी वर्दीचा, सर्वांनाच वाटतो अभिमान त्याचा. घरदार सोडून स्वतःचे, समाज हेच माझं कुटुंब म्हणून काळजी घेतो सर्वांची. दंगली, आंदोलने, संप, बंदोबस्त यात त्याचे जीवन असते सदा व्यस्त. म्हणूनच त्याच्यामुळे चालते ना हो समाजामध्ये शिस्त, म्हणूनच त्याच्यामुळे चालते ना हो समाजामध्ये शिस्त. ऊन वारा पाऊस झेलून खाकी वर्दीवर, सदैव तत्पर असतो समाजासाठी तो रस्त्यावर. समाजाचं रक्षण करीतो हाती लाठी घेऊनी, कधीतरी विचार करा त्याच्या जागी येऊनी. पोलीस होण्यासाठी नाही लागत इथे कसली वसिलेबाजी, पोलीस होण्यासाठी नाही लागत इथे कसली वसिलेबाजी. इथे फक्त लागते कष्ट करण्याची, आत्मविश्वासाची आणि संयमाची तयारी. कितीही झाल्या वेदना तरीही झुडकारून टाकतो स्वतःच्या त्या वेदना. कारण खाकी वर्दी आहे त्याची आन बान आणि शान, म्हणूनच सर्वांना वाटतो त्याचा अभिमान. येतात कित्येक संकटे तरीही तो डगमगत नाही. असला जरी तो पोलीस तरीही आयुष्यभर स्वतःसाठी तो कधीच जगत नाही. असला जरी तो पोलीस तरीही आयुष्यभर स्वतःसाठी कधीच तो जगत नाही. पाहत नाही अहो कधी तो सण निवसतो, पाहत नाही अहो कधी तो सण निवसतो. डोळ्यासमोर उभारतो सण आणि होतो नयनोत्सव. कधीच नसते त्याला सुट्टी, कधीच नसते त्याला सुट्टी, नेहमीच असते त्याची ऑन ड्युटी. घेऊ वसाहती भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा, घेऊ वसाहती भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा, कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडण्याचा आणि याच माझ्या समाजासाठी प्रामाणिकपणाने आणि निपक्षपातीपणाने काम करण्याचा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रेखा, खूप छान अशी कविता तिने इथे सादर केली आहे. यानंतर परेड कमांडर प्रिया संजू अगवणे या निष्क्रमणाची अनुमती स्वीकारण्याकरता मंचाकडे येत आहे. दीक्षांत संचलन सोहळा सत्र क्रमांक 112 सन्माननीय प्रमुख अतिथी यांनी निष्क्रमणाची अनुमती दिलेली आहे. यानंतर परेड निष्क्रमणाचे संचलन सुरू होणार आहे. परेड निष्क्रमण म्हणजे या गुरुकुलाचा निरोप. निष्क्रमण ध्वजधारक आहेत महिला पोलीस प्रशिक्षण. आयुष्यात जे मिळाले आहे त्याचा विचार करा. अडचणींचा पाडा वाचून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. मनाने कणखर बना. भूतकाळातील चुका विसरून भविष्य काळातील यशाचा विचार करा. वर्तमानाचा आनंद घ्या. सर्वांचे स्वागत हसत मुखाने करा. या प्रशिक्षण केंद्राने आपल्याला कुशीत घेतले, अंगा खांद्यावर खेळवले, खाऊ घातले, आईप्रमाणे कुरवाळले, मायेने पदरात घेतले आणि त्या मातीच्या गोळ्याला सुंदर असे मूर्तीचे रूप देऊन परिपूर्ण पोलीस म्हणून घडवले आहे या प्रशिक्षण केंद्राने. कळलेच नाही दिवस कसे गेले, कळलेच नाही दिवस कसे गेले, निरोपाची ही वेळ आली. आता मात्र मैत्रिणींनो आकाशात झेप घेण्याची वेळ आली. दूर गेलेल्या आठवणींना उजाळा देण्याची वेळ आली. पाहिलेल्या स्वप्नांना साकारण्याची वेळ आली. न बोलताही खूप काही ओळखण्याची वेळ आली. शेवटी हृदयातील अश्रूंना वाट करून देण्याची वेळ आली. आता मात्र मैत्रिणींनो पालवल्यावर खरं तर आतल्या वेदना जाणवतात. या ठिकाणावर घेतलेले प्रशिक्षण या ठिकाणच्या सर्व आठवणी सोबत घेऊन जात असताना या प्रशिक्षणार्थींचा एक परिपूर्ण झालेला पोलीस आपलं नाव लौकिक करण्यासाठी आज या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर जात आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी
झालं काळी झालं. चला तुम्हाला पीटीसी फिरवते. थांब नंतर काढे ना व्हिडिओ परत. हे भावी बीएस आहे. मी म्हणली होती ना बीएस साठी ट्राय करते. तयारी करलो झालं सामान वगैरे. हॅलो मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता एक पोलीस स्टेशनचं मॉडेल बनवलं आहे. एक पोलीस स्टेशन कसं असतं त्याचं एक प्रत्यक्ष मॉडेल. कोणकोणत्या सोयी सुविधा असतात पोलीस स्टेशनमध्ये त्याचं एक मॉडेल बनवण्यात आलेलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कक्ष, बंदीगृह, कैद्यांसाठी कारागृह, एक खरं खरं पोलीस स्टेशन नसून एक प्रात्यक्षिक आहे. क्राइम सीन रूम.
ते म्हणा तुम्ही खाल्ला यार चला टाटा दादा दादा